आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली। यावेळी त्यांच्या हस्ते पाडेई निनाम तालुका सातारा येथील मानाच्या सानसकाठीचे पूजन करण्यात आले। यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक निरीक्षक रोहित सिंह, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, शाहूवाडी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे आदी उपस्थित होते। राज्यातील प्रसिद्ध यात्रांमध्ये ज्योतिबा यात्रेची गणना होते। या यात्रेत होणाऱ्या छबिना सोहळ्यात पाडी येथील सासनकाठीला मानाचे अग्रस्थान असते। ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे। ज्योतिबाच्या नावाने चांगभलच्या जयघोषात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत उंच सासनकाठ्या नाचवत सहभागी झाले। या सर्व भाविकांना जिल्हाधिकारी येडगे यांनी ज्योतिबा यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पूजा पार पडल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेऊन मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन केले। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेचा मंगळवार हा मुख्य दिवस असून लाखो भाविक दाखल झाले आहेत। एसटी, बैलगाडी, खासगी वाहनातून तसेच पायी चालत भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत। मंगळवारी ज्योतिबा मंदिरात पहाटेपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला। शाहूवाडी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता शासकीय महाअभिषेक झाला। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते। तर सकाळी 10 वाजता धूप आरती सोहळा झाला। दुपारी 12 ते 1 या कालावधीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने मिरवणुकीस प्रारंभ झाला। कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती व्हावी, संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती व्हावी अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दख्खनच्या राजाच्या चरणी केली। श्री ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख देवस्थान आहे। लाखो भाविक या यात्रेनिमित्त येत असून सर्वांसाठी प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। सर्व भाविक नियमांचे पालन करीत असून त्यांनी चांगल्या प्रकारे यात्रा पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।